नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे, ही वीण कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही वीण रिव्हर्सेबल आहे। ही वीण दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही वीण फक्त एकच ओळीची आहे। एकच ओळ पुन्हा पुन्हा विणली की ही डिझाइन तयार होते। ही वीण विणण्यासाठी 3 अधिक 1च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। पहिला टाका एजिंगचा आहे, त्यानंतर 1 टाका सुलट विणायचा। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 3 टाक्यांचं रिपीटेशन आहे। पहिले जे 2 टाके आहेत त्या 2 टाक्यांमधून याप्रमाणे सुई घालायची आणि 1 टाका विणायचा। हे पहा, आत धागा घ्यायचा आणि 3 टाक्यांचा 1 पाठीमागून सुलट विणायचा आणि मग हे 3 टाके काढून टाकायचे। हेच 3 टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणत जायचं आहे। पहिले जे 2 टाके आहेत त्या टाक्यांमधून याप्रमाणे सुई घालायची। हा टाका एक नवीन विणायचा, थोडासा सैल ठेवायचा हा टाका। त्यानंतर आत धागा घ्यायचा आणि या 3 टाक्यांचा 1 पाठीमागून सुलट विणायचा। मग हे 3 टाके काढून टाकायचे। 3 टाक्यांचे 3 टाकेच आपण विणलेले आहेत। हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे। पहिल्या 2 टाक्यांमधून याप्रमाणे 1 टाका सुलट विणायचा, आत धागा घ्यायचा, 3 टाक्यांचा 1 पाठीमागून सुलट विणायचा। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। ओळ पूर्ण झाली। हीच ओळ दोन्ही बाजूनी विणायची आहे। पुन्हा एकदा पाहूया। पहिला टाका एजिंगचा आहे, 1 सुलट, यानंतर रिपीटेशन सुरू होईल। 3 टाक्यांचं रिपीटेशन असणार आहे। याप्रमाणे 1 टाका विणायचा, आत धागा घ्यायचा आणि 3चा 1 पाठीमागून सुलट विणायचा। टाके काढून टाकायचे। इथे एक टीप अशी आहे, हे 3 टाके विणताना हा जो पहिला टाका असतो तो आपण याप्रमाणे जो टाका नवीन घेतो तो हा टाका असला पाहिजे, म्हणजे वीण व्यवस्थित बरोबर येत आहे। याप्रमाणे 3 टाक्यांचं रिपीटेशन विणत जायचं आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। 3 टाक्यांचे आपण 3 टाकेच विणतो, त्यामुळे टाके कुठेही कमी अथवा जास्त होत नाहीत। शेवटचा टाका एजिंगचा आहे। ओळ पूर्ण झाली। हीच ओळ पुन्हा पुन्हा विणली की ही सुंदर डिझाइन तयार होते। ही वीण खूप अशी जाडसर विणली जाते। हे पहा,
तर ही विण दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते। रिव्हर्सेबल असल्यामुळे जिथे आपल्याला दोन्ही बाजू उपयोगात आणायच्या आहेत तिथे ही विण वापरता येईल। शालसाठी, स्कार्फसाठी, स्टोलसाठी, हेडबँडसाठी, टोपीसाठी, कानपट्टीसाठी ही विण वापरता येईल। तसेच मिक्स आणि मॅच डिझाईन करताना सुद्धा ही विण उपयोगात आणता येईल। क्राफ्टसाठी सुद्धा ही विण छान दिसते। विणायला सोपी आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे, भरभर वाढते। तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।